काँग्रेस पक्षातर्फे गांधीवर तिथे पूर्व मध्य आणि पश्चिमची आढावा बैठक घेण्यात आली. काय म्हणायचं? आज माननीय खासदार कल्याण काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. शहर अध्यक्ष युसुफभाई, आमचे तिन्ही प्रभारी सुरेंद्रजी, विद्याताई, रिजवान भाई आणि सर्व पठाण साहेब, MM शेख साहेब, कमाल फारुकी साहेब आणि सर्व नेते हजर होते. आम्ही आढावा घेतलेला आहे आणि काही कालही आम्ही चर्चा केली. आता पुढच्या निवडणुकीत कसं काय लाईन ऑफ ऍक्शन असायला पाहिजे आमची पक्षाची, याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे. खूप लोकांचे चांगले सजेशन आलेले आहे आणि त्या सजेशन आम्ही रिपोर्ट तयार करून आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्याकडे सादर करणार आहोत. असं आहे की आता 9 किंवा 11 तारखेला आरक्षण 11 कब आहे महानगरपालिकेत. आम्ही शहर बद्दल बोलणार आहोत आपल्याला की मी शहराचा निरीक्षक आहोत. तर ते आरक्षण झाल्यानंतर आम्ही जाहिरात देऊन पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज आम्ही घेणार आहोत आणि त्याबद्दल अर्ज आणि अशी पद्धत अर्ज आल्यानंतर डिस्ट्रिक्ट पार्लिमेंटरी शहराचा बोर्ड असेल ते स्क्रुटनाइज करेल. मग ही यादी आम्ही प्रदेशला पाठवू आणि प्रदेशच्या जे स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड आहे त्या उमेदवाराबद्दल योग्य ते निर्णय घेईल. सर, महानगरपालिका में आप मतलब मीटिंग चलने वाले हैं कि अकेला चलोगे के परिषद चलेगा? देखिए, इसके यही सारी चीजें जानने के लिए आज हमने मीटिंग ली, सब प्रमुख नेताओं से चर्चा की कि हमने आने वाला चुनाव, लेकिन ज्यादातर लोगों की हमारी ये इच्छा है कि हमने ये चुनाव को अकेले लड़ना चाहिए, इससे ज्यादातर आया. लेकिन इसके बारे में जो भी निर्णय है वो हमारी प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी और रमेश चेन्नीथला जी लेंगे. सर, हम पत्रकार है, हमारी गोपनीय रिपोर्ट ये है कि कांग्रेस पार्टी बहुत पदाधिकारियों में आपस में मतभेद है. इस मतभेद को कैसे नजर देखते हैं? नहीं, मतभेद है, मनभेद नहीं है. मतभेद जरूर है और वो होना भी चाहिए. एक घर में हम रहते तो थोड़ा बहुत रहता है, और वो मतभेद जो खुद के पर्सनल व्यक्तिगत प्रॉपर्टी के लिए नहीं है. पक्ष के विचारों को किस तरह से पहुंचाया जाए, पक्ष को किस तरह से मजबूत किया जाए, ये वजह से मतभेद है, मनभेद नहीं है. डॉक्टर मुंडेकर जी धरली किंवा आत्महत्या केली आहे, या संदर्भात बाकी सर्व पक्ष निवडून आले किंवा नाही, आमचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आमचे युथ काँग्रेसचे मला वाटते राष्ट्रीय अध्यक्ष तिथे जाऊन आलेले आहे. आमची भूमी राहुल गांधी साहेबांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. राहुल गांधी साहेबांनी त्यांच्या परिवाराशी बोलणं केलेलं आहे. राहुलजीने ट्विट केलेलं आहे. जे अन्याय झालेले आहे त्यांच्या सोबत आहो आम्ही. बिल्कुल लड़ सकेंगे. कांग्रेस के लोगों में बहुत उत्साह है, जोश है. हमारे अपेक्षा से भी ज्यादा लोगों में उत्साह और जोश है, और ये लड़ेंगे भी नहीं और लड़ेंगे और जीतेंगे भी हम ताकत से. त्याबद्दल निर्णय, योग्य निर्णय आमचे पक्ष घेतील. हे तुम्ही जे प्रश्न केला हे माझ्या कॅपॅसिटीचा बाहेरचा प्रश्न आहे. नहीं, अब वही आपने बिल्कुल सही कहा. आज हमारी ये सुनिए ना, अभी वही आज हमारा तय हुआ कि आज हमने यहाँ से, आज 1 तारीख है, आने वाले 10 दिन का हम प्रोग्राम हम निरीक्षक बैठ के और जिला अध्यक्ष और प्रमुख नेता से चर्चा करके आने वाले 10 दिन में हर ब्लॉक में हमारा पार्टी का कार्यकर्ताओं का मेड़ावा होगा और हमारे वार्ड अध्यक्ष से आगे किस तरह से इलेक्शन में जाए इसके बारे में हम चर्चा करेंगे. सर, जो पार्टियों पे जातिवादी पार्टियों का आरोप करते हैं वो एक जगह आके चुनाव लड़ने के संकेत दे रहे हैं और बहुत सी सेक्युलर पार्टी में आप भी शामिल है. आप इससे आपके तरफ इशारे मिल रहे हैं, क्या माना है? नहीं, आपका सवाल नहीं समझा मैं. जो जातिवादी पार्टी का आरोप करते हैं वो कहने के इशारे दे रहे हैं कि हम मिलकर चुनाव लड़े. हमने कब कहा कि हम अलग लड़ेंगे? हमारे कार्यकर्ताओं की इच्छा है. लेकिन अगर महाविकास आघाड़ी का ऊपर से निर्णय होता है कि जहां युति की जाए, ऐसा हुआ है ऑलरेडी. अगर हमारे सब यहाँ के प्रमुख नेता ये तय करते हैं कि हमको इस पार्टी के साथ जो हमारी विचारधारा की हो उसके साथ अलायंस करना है तो जरूर हम करने के लिए फ्लेक्सिबल है, हम तैयार है उसके लिए. नहीं, देखिए, अभी हमारी बहुत से पार्टियों से चर्चा चल रही है, लेकिन ऐसा कोई जरूरी नहीं है कि हर चीज आपको प्रेस में बताना चाहिए. हम जब हमारा अलायंस किसी से पक्के तौर पे हो जाएगा तो प्रेस कॉन्फ्रेंस लेके हम सबसे पहले आप ही को बताएंगे.
धन्यवाद. तयार केलेले तर याबाबत काय सॉरी काय शहरातील प्रभाग हा भाजप जातीनं त्यांनी हे केलेलं आहे. नाही ते आमच्याकडे खूप तक्रार आलेली आहे की प्रभाग जी रचना झालेली आहे ते बरोबर झाली नाही, त्याबद्दल आमच्या लोकांनी हरकती फाईल केलेली आहे, ऑब्जेक्शनही फाईल केलेलं आहे आणि त्याबद्दल आता काय कोर्टातही गेलेले आहे, काय मामले कोर्टातही प्रलंबित आहे. जे काही ते अत्यंत तुमचं म्हणणं बरोबर आहे की काय चुकीचं प्रभाग रचना झालेली आहे असं आमच्याकडे तक्रार आलेली आहे. नाही आहे होते ना आमचे बाळासाहेब थोरात होते, आमचे नेते विजय वडेट्टीवार साहेब होते. नाही आमचे सहभाग होता त्याच्यात. नाही मी जे माहिती काढली नाही त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष आहे, खूप जबाबदारी असते. ऑलरेडी त्यांचा एक महिना अगोदर कार्यक्रम त्यांचा निश्चित होते, काही दुसरीकडे एंगेजमेंट असल्यामुळे नाही गेले असतील. ओके धन्यवाद. थँक्यू. सर्वांना सांगायचंय सगळ्या निवडणुका नेते लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता निवडणुका आहेत ते कार्यकर्त्यांच्या, त्यामुळे तुम्हाला खरंच कामाला लागायचंय. तुम्ही पूर्ण ताकदीने कामाला लागा. कुठं अडचणी आहेत ते सांगा. तिथं साहेब असतील, साहेब असतील, मिर्झा साहेब असतील, आम्ही लोक असू सगळ्यांचं. एवढीच या निमित्ताने मी विनंती करते. आणि मी माझ्या पूर्व मतदारसंघामध्ये मी आज आणि उद्या बैठका घेणार आहे, ब्लॉक अध्यक्षांकडे जाणार आहे, वार्ड अध्यक्षांकडे जाणार आहे. मला थोडासा आपल्या सगळ्यांचा आव्हान सुद्धा पाहिजे. मी पर्सनली आपली बैठक घेईन एवढेच या निमित्तानं बोलते आणि आपले सर्वांचे धन्यवाद म्हणते. काळे साहेबांना 2 जिल्ह्याचा कारभार आहे, तेवढ्यातून वेळ काढून आले काळे साहेब त्या छोट्याशा मिटिंगला. तर काळे साहेब आपले सुद्धा मनापासून आभार मानते. आमचे मिर्झा साहेबांना नागपूरला जायचंय, ते सुद्धा इतक्या लांबून येत आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. आल्याबद्दल सर्वांचेच आभार व्यक्त करून आपल्याला भावी शुभेच्छा देते. आपण जोमाने कामाला लागावं एवढंच या निमित्ताने आपल्याला सर्वांना आभार करते. आमची छोटीशी विनंती अशी आहे की महानगरपालिका प्रक्रिया तुम्ही सुरू करा, पेपर डिक्लेअर करा, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे फॉर्म आज मागून घ्या आणि त्याचे इंटरव्ह्यूज वगैरे आपल्याला ते चालू करावं लागेल. आता मॅडमने जसं सांगितलं की बाबा आपल्याला वॉर्ड वगैरे ऍक्टिव्हिटी स्टार्ट करावं लागेल. तुम्ही साहब यूथ कांग्रेस अभी यहाँ पे जितने भी लोगों ने बात किया आपके पास पूरी आती है. अब आप क्या करो, हम सब अलग अलग वार्ड से आते हैं, आप हमको वार्ड वाइज कार्यक्रम दो. यूसुफ भाई को लेकर पूरे कांग्रेस पार्टी के सीनियर लीडर्स को क्या वार्ड का प्रोग्राम नहीं. आजच्या या बैठकीसाठी उपस्थित महानगर जिल्हा अध्यक्ष युसुफ भाई, खासदार आपल्या सर्वांचे आवडते नेते या भागाचे खासदार काळे साहेब, जिल्ह्याचे प्रभारी वसाहत मिर्झा साहेब, माजी आमदार MM शेख, कमाल फारुकी साहेब, नामदेव पवार साहेब, युवक काँग्रेस पासूनचे माझे परिचय मोहन, महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सेवा दलाचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, NSYचे सर्व पदाधिकारी, सेवा दलाचे पदाधिकारी, किसान सेलचे पदाधिकारी. आज आढावा बैठक होत असताना कार्यकर्त्यांकडून चांगल्या सूचना आल्या. आम्हाला आपल्याकडून या शहराच्या निवडणुकीला कसं समोर जायचं याच्या बाबतीत मार्गदर्शन मिळालं. निश्चितच आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या सूचनांचं पालन करू. कार्यकर्त्यांना मला एवढीच विनंती करायची आहे की आपण नेत्यांना आणि आम्हाला सूचना करा, पण तुमच्या सूचनांचा आग्रह नका करू. कारण का की आपल्याला निवडणुकीला समोर जायचं आहे. राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षाच्या जबाबदारीचा ओझ आपल्या सगळ्यांना व्हायचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही मनात तेच करा, अशा प्रकारचा आग्रह नका धरू. आपण आग्रह धरू मध्यम मार्गाचा. तुम्ही एखादी सूचना केली, तुमच्या विपरीत सूचना एखादा कार्यकर्ता करू शकतो. त्याच्यामुळं आता आम्हाला काम करत असताना मग मधला मार्ग स्वीकारावा लागतो. आपली आजची ही गांधी भवन मधली शेवटची बैठक समजा. यानंतरच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंतच्या बैठका त्या विभागात होतील, वार्डात होतील, पदाधिकाऱ्यांच्या
घरी होतील, पदाधिकाऱ्यांच्या कॅमेरा होतील. आम्ही छोटीशी जागा आपल्याकडे यायला तयार आहोत. आपण बोलवाल तिथे जाऊ. आपण नाही बोलत तर आम्ही बोलून तुमच्याकडे चहासाठी येऊ. कार्यपद्धती ठरवण्यासाठी आणि आम्हाला पुढे काय करायचं आहे, तुम्हाला पुढे काय करायचं आहे आंदोलन की त्याच्या बाबतीबद्दल यापुढे आपण नियोजन तुम्ही आम्ही बसून करू. निवडणूक निश्चितपणानं आपल्याला यश मिळवण्यासाठी लढवायची आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिला तर असणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी आहे. आपण प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिन्याची तयारी करावी. रिझर्वेशन आता झालेले नाही, रिझर्वेशन व्हायचे आहे. 9 तारखेला 11 तारखेला रिझर्वेशन